फ्रेंड्स, माझं नाव तेजस दिलीपराव काजळे. फिजिक्स विथ तेजस सर या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या लेक्चर मध्ये आपण युजेस ऑफ कॅपॅसिटर, प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर हा कन्सेप्ट पाहिला होता. ठीक आहे. त्याच कन्सेप्टचा वापर करून किंवा त्या कन्सेप्ट मध्ये जे आपण इक्वेशन पाहिलं होतं, समथिंग काहीतरी असं इक्वेशन होतं आपलं, C1 इज इक्वल टू Q अपॉन V, हे काहीतरी इक्वेशन होतं. याच इक्वेशनचा वापर करून आपल्याला आज दोन कन्सेप्ट पाहायचे आहे. त्याच्यातला एक कन्सेप्ट राहील आपला की ज्याला आपण म्हणणार आहे पॅरलल कॉम्बिनेशन, आणि दुसरा पहिला कन्सेप्ट राहील आपला सिरीज कॉम्बिनेशन, आणि दुसरा कन्सेप्ट राहील आपला पॅरलल कॉम्बिनेशन. म्हणजेच आपल्याला आज नवीन कन्सेप्ट पाहायचा आहे कॅपॅसिटरचा, की ज्याचं नाव आहे कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर. आता त्या कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर मध्ये दोन आपल्याला पाहायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, एक सिरीज कॉम्बिनेशन पाहावं लागेल आणि एक पॅरलल कॉम्बिनेशन पाहावं लागेल. ठीक आहे. जसं आपण माहित आहे का 11th मध्ये सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स पाहिलं होतं आणि पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स पाहिलं होतं. त्याच पद्धतीने आपल्याला आज पाहायचं आहे सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर आणि पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर. जसं रेजिस्टन्सचा आपण डिराइव्ह केलं तसंच आपल्याला कॅपॅसिटरचा पण डिराइव्ह करायचं आहे. ठीक आहे. तशाच पद्धतीने आपल्याला ते डेरिव्हेशन प्रोड्यूस करायचं आहे. एकदम इझी डेरिव्हेशन आहे, एकदम इझी कन्सेप्ट आहे. तर स्टार्ट करू आपण आज आपला कन्सेप्ट. त्याचं नाव काय आहे? कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर. त्याच्यात माहित आहे का दोन प्रकार पडतात कॉम्बिनेशन मध्ये, एक सिरीज कॉम्बिनेशन आहे आणि एक पॅरलल कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे. आता इथे होते काय पहा. सगळ्यात पहिले आपण माहित आहे का सिरीज कॉम्बिनेशन पाहू. सिरीज कॉम्बिनेशन नेमकं काय होते? जसं रेजिस्टन्स आपण पाहिलं होतं सिरीज कॉम्बिनेशन मध्ये, तसंच आपल्याला प्रोड्यूस करायचं आहे. आता मी जास्त रेजिस्टन्स मध्ये जात नाही, मी डायरेक्ट माहित आहे का सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर चालू करतो. ठीक आहे. जसं जसं मी तुम्हाला सांगेल तसं असं तुमच्या ते लक्षात येईल. आपण रेजिस्टन्सच्या माध्यमातून कसं काय डिराइव्ह करणार आहे हे तुम्हाला की जसं मी तुम्हाला सांगणार तसं तुमच्या ते लक्षात येईल. ओके. पहा आता काय केलेलं आहे तर इथे माहित आहे का एक डायग्राम काढलेली आहे. ठीक आहे. या डायग्राम वरूनच आपल्याला माहित आहे का सिरीज कॉम्बिनेशन सॉल्व्ह करायचं आहे. तर सगळ्यात पहिले माहित आहे का सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे काय हे जाणून घ्या. सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे काय होते? कन्सिडर करा आपल्याकडे तीन कॅपॅसिटर आहे आणि त्या तीन कॅपॅसिटरला आपण एका बाजूला एक काय केलेलं आहे, अरेंज केलेलं आहे. ठीक आहे. एकदम अशा पद्धतीने कन्सिडर करा. माझं हे एक कॅपॅसिटर आहे, तर याला म्हटलं मी पहिला जो कॅपॅसिटर आहे याला म्हटलं मी C1. त्याच्यानंतर हे जे दुसरं कॅपॅसिटर आहे त्याला म्हटलं मी C2, आणि हे जे तिसरं कॅपॅसिटर आहे त्याला म्हटलं मी C3. ओके. आता हे जे कॅपॅसिटर आहे हे कॅपॅसिटर मी एका बाजूला एक ठेवलेले आहे आणि एका बाजूला एक ठेवून त्यांची एक काय केलेली आहे, अरेंजमेंट केलेली आहे, सिरीज वाईज अरेंजमेंट केलेली आहे. म्हणजे कन्सिडर करा तुम्ही असे म्हणू शकता कॅपॅसिटरला की तुम्हाला माहित आहे की दोन पॅरलल प्लेट्स असतात. एकाला आपण P1 म्हणतो, एकाला आपण P2 म्हणतो. कन्सिडर करा हा जो P1 आहे म्हणजे C1, पहिल्या कॅपॅसिटरची पहिली प्लेट, म्हणजे त्याला आपण काय म्हणू C1. ते काय राहते, त्याच्यावर कुठले चार्जेस असतात? पॉझिटिव्ह चार्जेस. आणि P2 वर कोणते चार्जेस असतात? निगेटिव्ह चार्जेस. तर तुम्ही असे म्हणू शकता की कॅपॅसिटरचे जे दोन एंड आहे त्या दोन एंडचा जो दुसरा एंड आहे म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल, किंवा त्याला आपण म्हणू निगेटिव्ह चार्जेसची प्लेट. ही जी निगेटिव्ह चार्जेसची प्लेट आहे ही आपण दुसऱ्या कॅपॅसिटरच्या पॉझिटिव्हला जोडलेली आहे. ओके. आणि दुसऱ्या कॅपॅसिटरची निगेटिव्ह चार्जेसची प्लेट ही तिसऱ्या कॅपॅसिटरच्या पॉझिटिव्ह प्लेटला जोडलेली आहे. आलं लक्षात? म्हणजे त्याचं जे आपण की कॉम्बिनेशन घेतलेलं आहे ते कशा पद्धतीचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे? निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. म्हणजे आपण काय केलेलं आहे, निगेटिव्ह प्लेट जोडलेली आहे पॉझिटिव्हला. ओके. पुन्हा निगेटिव्ह प्लेट जोडलेली आहे पॉझिटिव्हला. अशी अरेंजमेंट केलेली आहे आपण कॅपॅसिटरची. जर समजा अशा पद्धतीची अरेंजमेंट असेल कॅपॅसिटरची, ठीक आहे, तर त्याला काय म्हटलं जाते? सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर असं म्हटलं जाते. ठीक आहे. म्हणजे जे काही कोणती आपण कॅपॅसिटर घेतले, कन्सिडर करा आपल्याकडे तीन कॅपॅसिटर आहे आणि त्या तीन कॅपॅसिटरला आपण जर समजा की एका बाजूला एक अरेंज केलं
ठीक आहे, अशा पद्धतीने किंवा अशा पद्धतीने एका बाजूला एक अरेंज केलं तर त्याला म्हटलं आहे सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर. ठीक आहे, कन्सिडर करा हे एक माझी कॅपॅसिटर आहे, त्याच्यानंतर हे दुसरं माझं कॅपॅसिटर आहे, तर या कॅपॅसिटरच्या बाजूला दुसरं कॅपॅसिटर, त्याच्यानंतर तिसरं कॅपॅसिटर, अशा पद्धतीची जर समजा मी अरेंजमेंट केली तर त्याला म्हटलं आहे सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर. ठीक आहे, आता या सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर मध्ये काय होते पहा. सिरीज कॉम्बिनेशन घेत असताना कन्सिडर करा हे जे सिरीज अरेंजमेंट आहे त्या सिरीज अरेंजमेंटला जो पहिला कॅपॅसिटर आहे त्या पहिल्या कॅपॅसिटरची जी पॉझिटिव्ह प्लेट आहे किंवा त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह चार्जेसची प्लेट आहे, ही मी बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला अप्लाय केलेली आहे. ओके, त्याच्यानंतर तिसरं जे कॅपॅसिटर आहे त्या तिसऱ्या कॅपॅसिटरची निगेटिव्ह प्लेट जी आहे किंवा अशी प्लेट की ज्यावर निगेटिव्ह चार्जेस आहे, ती निगेटिव्ह चार्जेसची प्लेट मी बॅटरीच्या निगेटिव्हला जोडलेली आहे व्हाया की. ओके, आता इथे काय केलेलं आहे मी की अशा पद्धतीची अरेंजमेंट केलेली आहे. म्हणजे तुम्हाला की कन्सिडर करा, सरळ सरळ असं लक्षात ठेवा की पॉझिटिव्ह प्लेट आपण पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेली आहे आणि निगेटिव्ह प्लेट आपण निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेली आहे. ओके, आता याने होते काय पहा, जेव्हा आपण माहितीये का पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतो, पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करत असताना हे जे कॅपॅसिटर्स आहेत या कॅपॅसिटर्सवर ऑब्विसली काही ना काही चार्जेस डेव्हलप होतील. जसं आपण आता बोललो की कॅपॅसिटर जर समजा मी C1 कॅपॅसिटर कन्सिडर केला तर C1 कॅपॅसिटरवर पहिल्या प्लेटवर पॉझिटिव्ह चार्जेस तयार होतील आणि दुसऱ्या प्लेटवर निगेटिव्ह चार्जेस तयार होतील. तसंच माहित आहे का दुसऱ्या कॅपॅसिटरवर सुद्धा तशाच पद्धतीचे चार्जेस डेव्हलप होतील. पहिल्या कॅपॅसिटरवर पॉझिटिव्ह चार्जेस डेव्हलप होईल, दुसऱ्या कॅपॅसिटरवर निगेटिव्ह चार्जेस डेव्हलप होईल, तिसऱ्या कॅपॅसिटरवर तशाच पद्धतीने आपल्याला चार्जेस मिळतील. पहिल्या प्लेटवर मिळेल आपल्याला पॉझिटिव्ह आणि दुसऱ्या प्लेटवर मिळेल आपल्याला निगेटिव्ह. ओके, तर इथे म्हणण्याचा मिनिंग असा आहे की जे काही आपले कॅपॅसिटर्स राहतील C1, C2, C3 त्या कॅपॅसिटर वरचे जेवढे चार्जेस राहतील ते चार्जेस एकदम कॉन्स्टंट राहतील किंवा सगळे चार्जेस काय मिळेल आपल्याला इक्वल चार्जेस मिळेल. ठीक आहे, पाहत असताना तर आपल्याला मिळतील पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज पण निगेटिव्ह चार्ज, पण हे जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस आहे याचा आपल्याला मॅग्नेट्यूड घ्यायचा आहे आणि ते सरळ सरळ मॅग्नेट्यूड मिळणार आपल्याला Q. ओके, म्हणजे C1 कॅपॅसिटरवर सुद्धा आपल्याला चार्ज मिळणार आहे Q. ओके, C2 कॅपॅसिटरवर सुद्धा चार्ज आपल्याला Qच मिळणार आहे आणि C3 कॅपॅसिटरवर सुद्धा चार्ज आपल्याला Qच मिळणार आहे. म्हणजेच इन द सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर, म्हणजे कॅपॅसिटरच्या सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जेवढी आपण कॅपॅसिटर सिरीज मध्ये अरेंज करणार आहे त्या सिरीज कॅपॅसिटर मध्ये आपल्याला चार्जेस हे सारखेच मिळणार आहे. C1 मध्ये Qच मिळतील, C2 मध्ये पण Qच मिळतील आणि C3 मध्ये पण Qच मिळतील. जसं आपण माहित आहे का सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स मध्ये पाहत होतो सॉरी, त्यामध्ये आपल्याला काय दिसत होतं की जो करंट आहे हा करंट थ्रूआउट काय राहतो, कॉन्स्टंट राहत असतो. बरोबर आहे, सिरीज कॉम्बिनेशन रेजिस्टन्सच्या सिरीज कॉम्बिनेशन मध्ये थ्रूआउट करंट काय मिळत होता आपल्याला, कॉन्स्टंट मिळत होता. तसंच माहित आहे का या कॅपॅसिटरच्या सिरीज कॉम्बिनेशन मध्ये चार्जेस आपल्याला थ्रूआउट कॉन्स्टंट मिळतील. आलं लक्षात, म्हणजेच काय तर C1 वरचा जेवढा चार्ज राहील तेवढाच C2 वर चार्ज राहील आणि तेवढाच माहित आहे का C3 वर चार्ज राहील. म्हणजेच माहित आहे का तिन्ही कॅपॅसिटरवर आपल्याला Qच चार्ज मिळणार आहे किंवा सारखाच चार्ज आपल्याला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, पण इथे माहित आहे का सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर मध्ये आपल्याला चार्जेस सारखे मिळतील पण त्या कॅपॅसिटरचं जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल आपल्याला वेगवेगळं मिळणार आहे. आलं लक्षात, म्हणजेच पहिल्या कॅपॅसिटरचं पोटेन्शियल राहील V1, दुसऱ्या कॅपॅसिटरचं पोटेन्शियल काहीतरी V2 राहील आणि तिसऱ्या कॅपॅसिटरचं पोटेन्शियल काहीतरी V3 राहील. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय लक्षात येऊन राहिलं, पोटेन्शियल हे वेगळं राहणार आणि चार्जेस हे कॉन्स्टंट राहणार. म्हणजे प्रत्येक कॅपॅसिटर वरचे चार्जेस हे सारखे राहतील आणि पोटेन्शियल हे वेगवेगळे राहतील. येऊन राहिलं लक्षात, म्हणजेच
कन्सिडर करा माझ्याकडे माहित आहे का 3 कॅपॅसिटर आहे, त्याच्यातलं पहिलं कॅपॅसिटर C1 आहे, दुसरं कॅपॅसिटर C2 आहे आणि तिसरं कॅपॅसिटर C3 आहे. मग याच्या अकॉर्डिंग जे पोटेन्शियल मिळणार मला, ते पोटेन्शियल मिळेल मला C1 चं पोटेन्शियल मिळेल V1, C2 चं पोटेन्शियल मिळेल V2 आणि C3 चं पोटेन्शियल मिळेल V3. ओके, पण याच्याच अकॉर्डिंग जे चार्जेस आहेत ते चार्जेस मात्र काय राहील माझे कॉन्स्टंट राहील. म्हणजे फक्त जे चार्जेस मिळतील मला या तिघांच्या हिशोबाने ते किती चार्जेस मिळतील तर Q. ओके, C1 वर पण Qच राहणार, C2 वर पण Qच राहणार आणि C3 वर पण काय मिळेल मला Qच मिळणार. इथपर्यंत आलं लक्षात. आता याच गिव्हन डेटावरून आपल्याला डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, आता डेरिव्हेशन कसं सॉल्व्ह करायचं पहा. आपण मागच्या लेक्चर मध्ये एक काय म्हणतात त्याला टॉपिक घेतला होता ज्याचं नाव होतं प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर. त्या प्रिन्सिपल मध्ये आपल्याला माहित आहे का कॅपॅसिटन्सचा एक फॉर्म्युला मिळाला होता. कॅपॅसिटन्स म्हणजे तुम्हाला माहित आहे, कॅपॅसिटन्स म्हणजे काय, कॅपॅसिटरची कॅपॅसिटी. ओके, त्याचा फॉर्म्युला काहीतरी मिळाला होता आपल्याला अशा पद्धतीने C1 = Q/V असा काहीतरी मिळाला होता. ओके, तर हाच फॉर्म्युला मी कन्सिडर करणार. काहीतरी फॉर्म्युला राहील आपला C = Q/V. ओके, आता आपल्याला काय पाहिजे आहे, आपल्याला पाहिजे आहे सरळ व्होल्टेज. ओके, का बरं व्होल्टेज पाहिजे, त्याचं कारण असं आहे की इथे माहित आहे का जे व्होल्टेज आपण देऊन राहिलेलो आहे ते व्होल्टेज तिघांमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. म्हणजे पहिल्या कॅपॅसिटरला मिळालेला आहे V1, दुसऱ्या कॅपॅसिटरला मिळालेला आहे V2, तिसऱ्या कॅपॅसिटरला मिळालेला आहे V3 आणि याचं कॉम्बिनेशन किंवा याची जी ऍडिशन आहे ती कोणा एवढी येईल, V एवढी. म्हणून मग आपण लिहत असताना काय लिहिणार पहा, टोटल पोटेन्शियल डिफरन्स इज गिव्हन बाय. ओके, टोटल पोटेन्शियल डिफरन्स किती मिळणार आपल्याला, तर टोटल पोटेन्शियल डिफरन्स मिळेल सरळ V = V1 + V2 + V3. का बरं असं, कारण जे आपण टोटल पोटेन्शियल दिलेलं आहे ते सरळ C1, C2 आणि C3 मध्ये काय झालेलं आहे, डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. म्हणून V1 + V2 + V3 काय येणार, V येणार. इथपर्यंत आलं लक्षात. आता माहित आहे का आपल्याला काय करावं लागेल, याच्या अनुसार व्होल्टेज कॅल्क्युलेट करावं लागेल. ठीक आहे, आता व्होल्टेज कसं कॅल्क्युलेट करायचं पहा. कन्सिडर करा याला इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, त्याच्यानंतर काय होते पहा, हाच फॉर्म्युला कन्सिडर करा. काय आहे फॉर्म्युला आपल्याकडे, C = Q/V. बरोबर. आता आपल्याला काढायचं आहे व्होल्टेज. ठीक आहे, मग व्होल्टेज जर समजा काढायचं असेल तर काय करावं लागेल रे, V इकडे डिव्हायडेड आहे आणि याचं जर समजा आपण की इकडे तंगड ओढलं तर काय मिळेल आपल्याला, हा V इकडे डिव्हायडेड आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल तो मल्टिप्लायला चालला जाईल. ओके, आणि त्याच वेळेस माहित आहे का C चा पण तंगड ओढा, म्हणजे हा इकडे मल्टिप्लायला असेल तर इकडे काय होईल तो डिव्हाइड, म्हणजे दोघांची तंगडे ओढून घ्यायची. ओके, इकडे C चं तंगड ओढायचं आणि इकडे V चं तंगड ओढायचं. म्हणजे काय मिळेल रे आपल्याला पहा, V इकडे आला म्हणजे आपल्याला मिळेल V = Q/C. ठीक आहे, म्हणजे V आला C च्या जागेवर आणि C आला V च्या जागेवर. म्हणजे आपल्याला किती कॅपॅसिटर व्होल्टेज किती मिळालं रे, व्होल्टेज मिळाला आपल्याला Q/C. इथपर्यंत आलं लक्षात. ठीक आहे, मग आता माहित आहे का तसंच माहित आहे का सिमिलरली आपल्याला काढायचं आहे V1. आता V1 जर समजा काढायचं असेल तर कसं काढायचं पहा. आता कन्सिडर करा माझ्याकडे V1 आहे. ओके, = फॉर्म्युला हाच मिळणार आपल्याला. ओके, फॉर्म्युला काय मिळणार आपल्याला, Q/C. ठीक आहे, पण कॅपॅसिटन्स आपले वेगवेगळे आहेत. एक आहे C1, एक आहे C2, एक आहे C3. मग V1 चा कॅपॅसिटन्स किती आहे, C1. म्हणून मग V1 चा कॅपॅसिटन्स किती घ्यावा लागेल आपल्याला, C1. पण चार्जेस तर सगळे सारखेच आहे. बरोबर आहे ना, C1 साठी पण Qच मिळणार आहे, C2 साठी पण Qच मिळणार आहे, C3 साठी पण Qच मिळणार आहे. तर मग आपण किती चार्जेस काय ठेवला, Qच ठेवलेला आहे. ओके, तसंच माहित आहे का आता घेऊ आपण V2 साठी. आता V2 साठी पण माहित आहे का हेच कॉम्बिनेशन मिळणार. काय मिळणार कॉम्बिनेशन, Q/C. ओके, पण आता जर समजा आपण सेकंड कॅपॅसिटर कन्सिडर केलं तर सेकंड कॅपॅसिटर साठी व्होल्टेज किती आहे, V2.
म्हणजेच माहित आहे का V2 साठी आपल्याला काय ठेवावं लागेल, C2 ठेवावं लागेल. ठीक आहे, V2 साठी आपल्याला काय ठेवावं लागेल, C2. पण चार्जेस आपला सारखाच आहे, बरोबर आहे ना, म्हणून चार्जेस मी काय ठेवला, Qच ठेवला. तसंच माहित आहे का V3 साठी काय करावं लागेल आपल्याला, चार्जेस तर आपले सारखेच राहणार आहे थ्रू आउट द कॅपॅसिटर. ओके, फक्त चेंज काय होणार, कॅपॅसिटर चेंज होणार आहे. पहिलं C1 होतं तर त्याला C1 लिहिलं, दुसरं V2 होतं तर त्याला C2 लिहिलं. आता V3 आहे तर याला काय लिहावं लागेल आपल्याला, C3. इथपर्यंत आलं लक्षात. बस एक काम करा, ज्या व्हॅल्यूज तुम्ही काढल्या त्या व्हॅल्यूज माहित आहे का इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. लिहित असताना कसं लिहायचं रे, पुट द अबाव व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, लिहा मग काय होते पहा, पुट द अबाव व्हॅल्यू इन इक्वेशन 1. ठीक आहे, टाका एक एक व्हॅल्यू. V ची व्हॅल्यू किती आहे पहा बरं, V ची व्हॅल्यू आहे Q/C, तर याच्या जागेवर Q/C टाका. ओके, Q/C. त्याच्यानंतर इज इक्वल टू V1 ची व्हॅल्यू किती आहे, V1 ची व्हॅल्यू आहे Q/C1, टाका. काय होते तर Q/C1 प्लस V2 ची किती आहे रे बा, V2 ची आहे आपल्याकडे Q/C2. ओके, तर किती टाकावं लागेल आपल्याला, Q/C2 प्लस V3 ची व्हॅल्यू किती आहे रे बा, V3 ची व्हॅल्यू आहे Q/C3. ओके, तर काय टाकावं लागेल आपल्याला, Q/C3. ठीक आहे, तर हे मिळालं आपल्याला इक्वेशन. बस या इक्वेशनला व्यवस्थित आता सॉल्व करा. सॉल्व म्हणजे काही लागणार, तीर नाही मारावं लागत आपल्याला, एकदम इझिली सॉल्व होते. मॅथमॅटिकल स्टेप्स आहेत, सिंपल मॅथमॅटिकल स्टेप्स आहेत. कशा करावं लागतात पहा. आता कन्सिडर करा Q/C हा ऍज इट इज ठेवतो मी. ओके, तर Q/C ऍज इट इज. त्याच्यानंतर इथे पण Q आहे, इथे पण Q आहे, इथे पण Q आहे. कॉमन काढा Q ला. ठीक आहे, तर Q काढला कॉमन, उरणार काय रे मग, Q जर कॉमन काढला तर सरळ सरळ उरेल आपल्याकडे 1/C1. ओके, प्लस 1/C2 प्लस 1/C3. येऊन लक्षात. म्हणजे आता काय होते पहा, Q गेट कॅन्सल, म्हणजे काय मिळते आपल्याला, 1/C इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3. ठीक आहे, म्हणजेच काय आहे, जर समजा आपल्याकडे सिरीज कॉम्बिनेशनचा कॅपॅसिटर असेल तर त्याच्यासाठी माहिती आहे का कॅपॅसिटन्स किती मिळेल आपल्याला, 1/C1 1/C2 आणि 1/C3. ठीक आहे, याला म्हटलं जाते सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर. याला काय म्हटलं जाते, सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर. म्हणून मग मी लिहत असताना 1/C नाही लिहिणार, काय लिहिणार मी, 1/CS. CS म्हणजे काय, सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर. सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर काय येईल, 1/C1 1/C2 1/C3. ठीक आहे, मग आता याच्यावरून काय लक्षात येते आपल्याला, काय लक्षात येईल याच्यावरून, एकदम इझी आहे. जर समजा 3 कॅपॅसिटर आहे C1 C2 C3, तर किती आलं, 1/C1 1/C2 1/C3. आता कन्सिडर करा नंबर ऑफ कॅपॅसिटर आहे, तर मग नंबर ऑफ कॅपॅसिटर असेल तर काय येईल कॉम्बिनेशन, तर कॉम्बिनेशन येईल आपलं पहा नंबर ऑफ कॅपॅसिटर साठी, तर लिहून घ्यायचं तसं, फॉर नंबर ऑफ कॅपॅसिटर. ठीक आहे, नंबर ऑफ कॅपॅसिटर साठी काय येईल कॉम्बिनेशन, एकदम इझी आहे. जर समजा 3 कॅपॅसिटर साठी 3 टर्म आल्या तर नंबर ऑफ कॅपॅसिटर साठी नंबर ऑफ टर्म्स येतील, बरोबर ना. म्हणजे कसं, तर कन्सिडर करा 1/CS असंच राहील. ओके, फक्त नंबर ऑफ कॅपॅसिटर वाढतील, 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3 प्लस अप टू सो ऑन. कुठपर्यंत जायचं आपल्याला, n नंबर पर्यंत, म्हणजे प्लस 1/CN. ठीक आहे, तर हे मिळालं आपल्याला पॅरलल सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर. ठीक आहे, यालाच आपण माहित आहे का समेशन मध्ये पण टाकू शकतो. आता समेशन मध्ये कसं टाकायचं हे तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, तर पहा कसं टाकायचं, एकदम इझी आहे. सरळ सरळ एक काम करा, दिस इम्प्लाइज 1/CS ऍज इट इज. ओके, इज इक्वल टू, आता माहित आहे का सम आहे ही, बरोबर आहे. सम म्हणजे सरळ सरळ समेशन. ठीक आहे, याला लिहायचं I इज इक्वल टू 1 to n आणि 1/CI, बरोबर आहे. म्हणजेच काय, तर I ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला, 1 2 3 अप टू सो ऑन कुठपर्यंत, n पर्यंत.
का बरं असं म्हणतोय मी? एक एक व्हॅल्यू टाका, आपल्याला वरची टर्म पाहायला मिळते. कशी मिळते ते पहा. पहिले 1 टाका आयच्या जागेवर, म्हणजे 1/C1 हे आली 1/C1. मग 2 टाका तर काय येईल 1/C2 ही आली 1/C2. मग 3 टाका तर किती 1/C3 म्हणजे ही आली 1/C3. म्हणजेच काय तर आपण माहित आहे का याच्या ऐवजी म्हणजे ही जर टर्म आपण सॉल्व्ह केली तर आपल्याला वरची स्टेप मिळून राहिली. म्हणजे ही जी कंडिशन आपण वापरली ती कंडिशन काय आहे करेक्ट आहे. इथपर्यंत आलं लक्षात? तर याला म्हटलं ते सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर. ठीक आहे. जर समजा तुम्ही रेजिस्टन्सचं पाहिलं आणि लगेच जर समजा तुम्ही कॅपॅसिटरचं पाहिलं तर तुमच्याकडे व्यवस्थित ते लक्षात येऊन जाईल. आलं लक्षात? म्हणजे तुमचे व्यवस्थित कन्सेप्ट काय होऊन जाईल तिथे क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण सिरीज कॉम्बिनेशन घेत असतो त्यावेळेस जे चार्जेस आहेत आपले ते चार्जेस काय राहतील सारखे राहतील थ्रू आउट द कॅपॅसिटर. पण त्याचं जे व्होल्टेज आहे ते व्होल्टेज मात्र काय मिळेल आपल्याला डिफरंट पाहायला मिळतील. आलं लक्षात? तर याला म्हटलं ते सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर. दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर. ठीक आहे. हे आपलं काय आहे फायनल आन्सर. आता असंच माहित आहे का आपल्याला डिराइव्ह करायचं आहे पॅरलल कॉम्बिनेशन. ठीक आहे. आता पाहायचं आपल्याला पॅरलल कॉम्बिनेशन. ठीक आहे. आता पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये काय होते पहा. पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे काय हे पहिले तुम्ही जाणून घ्या. पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे काय होते की आपल्याकडे माहित आहे काय एक कोणता तरी जंक्शन पॉइंट राहणार आहे. त्या जंक्शन पॉइंटला आपण जे कॅपॅसिटर अरेंज करणार आहे ते कॅपॅसिटरचा जो पहिला प्लेट आहे त्या पहिला प्लेट आपण त्या जंक्शनला काय करणार आहे कनेक्ट करणार आहे. ओके. त्याच्यानंतर अजून एक दुसरा जंक्शन कन्सिडर करणार, दुसरा पॉइंट कन्सिडर करणार आहे कॉमन पॉइंट. त्याला माहित आहे का जी पॅरलल प्लेट कॅपॅसिटर असते त्या पॅरलल प्लेट कॅपॅसिटरची जी दुसरी प्लेट असते ती दुसरी प्लेट काय करणार आहे आपण कनेक्ट करणार आहे. आलं लक्षात? म्हणजे कशा पद्धतीने पहा आता व्यवस्थित समजेल. ही डायग्राम आहे. कन्सिडर करा हा एक पॉइंट आहे ज्याला म्हणणार मी ए. ओके. आणि हा एक दुसरा पॉइंट आहे त्याला म्हणणार मी बी. आता कन्सिडर करा 3 कॅपॅसिटर आहेत माझ्याकडे C1 C2 C3. ओके. आता C1 C2 C3 याची जी माहित आहे का C1 ची जी पहिली प्लेट आहे ओके ज्याला मी काय कन्सिडर करतो P1. ठीक आहे. त्याच्यानंतर C2 ची जी पहिली प्लेट आहे त्याला पण मी काय म्हणणार आहे P1. ओके. आणि C3 ची जी पहिली प्लेट आहे त्याला पण मी काय म्हणणार आहे P1. म्हणजे प्रत्येक कॅपॅसिटरची पहिली जी प्लेट आहे त्या पहिल्या प्लेटला मी काय करणार आहे ए ला कनेक्ट करणार आहे. ओके. अशा पद्धतीने म्हणजे तिन्ही याचं माहित आहे का पहिली प्लेट मी कोणाला कनेक्ट केली ए ला कनेक्ट केली. त्याच्यानंतर आता C1 ची जी दुसरी प्लेट आहे त्याच्यानंतर C2 ची जी दुसरी प्लेट आहे आणि C3 ची जी दुसरी प्लेट आहे या तिन्ही कॅपॅसिटरची दुसरी प्लेट ही मी माहित आहे का बी टर्मिनलला कनेक्ट केलेली आहे. ओके. हे पहा C1 पण बी ला कनेक्ट केली, C2 ची पण बी ला कनेक्ट केली आणि C3 ची पण कोणाला कनेक्ट केली बी ला कनेक्ट केली. ओके. म्हणजे अशा पद्धतीचं जर समजा आपल्याकडे अरेंजमेंट असेल तर त्याला काय म्हटलं ते पॅरलल कॉम्बिनेशन असं म्हटलं जाते. म्हणजे एकदम इझी मध्ये जर सांगायचं झालं तर कन्सिडर करा 3 कॅपॅसिटर आहेत आपल्याकडे. 3 कॅपॅसिटरची जी पहिली प्लेट आहे ती एका जंक्शनला जोडा. ओके. आणि त्याच्यानंतर 3 कॅपॅसिटरची दुसरी प्लेट जी आहे ती दुसऱ्या जंक्शनला जोडा. जर समजा अशा पद्धतीची अरेंजमेंट असेल तर त्याला काय म्हटलं ते पॅरलल प्लेट कॅपॅसिटर असं म्हटलं जाते. ठीक आहे. आता तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं जिंदगीभर लक्षात ठेवायचं पॅरलल प्लेट कॅपॅसिटर मध्ये चार्जेस हे डिफरंट असते. ओके. आणि पोटेन्शियल डिफरन्स हा सेम असतो. आलं लक्षात? समजून झालं मी काय बोलतोय तर हे जे चार्जेस मिळणार आपल्याला तर C1 वरचा चार्जेस Q1 मिळणार. ओके. C2 वरचा चार्ज काहीतरी Q2 मिळणार. ओके. आणि C3 वरचा चार्ज काहीतरी आपल्याला किती मिळणार Q3. म्हणजे काय होऊन राहिलं रे जे चार्जेस आहे ते चार्जेस डिफरंट मिळत आहे पण
जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल किती मिळणार आपल्याला, व्हीच मिळणार. म्हणजे पोटेन्शियल काय मिळेल आपल्याला, सारखंच मिळणार. येऊन राहिलं लक्षात. आता तुमच्या लक्षात मिळतंय का डिफरन्स आला असेल दोघांचा काय आहे तर. सिरीज मध्ये चार्जेस सेम, ओके, आणि पॅरलल मध्ये चार्जेस डिफरंट. येऊन राहिलं लक्षात. तर अशा पद्धतीचा दोघांमधला काय फरक आहे. तर इथे आपल्याला किती चार्जेस हे डिफरंट मिळून राहिलेले आहे. कन्सिडर करा C1 चा चार्ज Q1 आहे, C2 चा चार्ज Q2 आहे आणि C3 चा चार्ज Q3 आहे. पण जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते पोटेन्शियल डिफरन्स सारखंच आहे, ज्याला आपण कशाने डिनोट केलं, व्ही ने. ठीक आहे. तर एक काम करा आता चार्जेस सेम आहे ना, म्हणजे माहिती आहे का आपल्याला काढावं लागेल टोटल चार्जेस. मागच्या वेळेस आपल्याकडे माहिती आहे का पोटेन्शियल डिफरन्स काय होते, डिफरंट होते, म्हणून आपण टोटल पोटेन्शियल काढलं होतं. आता चार्जेस डिफरंट आहे तर चार्जेस आपल्याला टोटल काढावं लागतील. ओके, म्हणजेच काय, एकदम सिंपल. कन्सिडर करा आपल्याकडे काय आहे, टोटल चार्जेस. टोटल चार्जेस. आता टोटल चार्जेस किती आहेत आपल्याकडे, क्यू टोटल चार्जेस आहे. ओके, पण ते जे क्यू चार्जेस आहे हे माहित आहे का डिस्ट्रीब्यूट झालेले आहे C1, C2 आणि C3 मध्ये. ओके, C1 मध्ये आहे Q1 चार्जेस, C2 मध्ये आहे Q2 चार्जेस आणि C3 मध्ये आहे, कन्सिडर करा, Q3 चार्जेस. असे ते काय झालेले आहे, डिस्ट्रीब्यूट झालेले आहे. ओके, आणि डिस्ट्रीब्यूट जर समजा आपण किती ऍडिशन केली तर आपल्याला काय मिळतील, टोटल चार्जेस पाहायला मिळेल. झालं. आता काय करावं लागते, कायचं माहित आहे का, इक्वेशन घ्या जे आपण आता 2 मिनिट आधी पाहिलं होतं. काय इक्वेशन होतं रे ते इक्वेशन काहीतरी मिळालं होतं आपल्याला, C = Q/V. ओके, आता चार्जेस काढायचे आहेत आपल्याला, बरोबर आहे. म्हणून सिंपली काय करावं लागेल तुम्हाला, हे जे व्होल्टेज आहे हे व्होल्टेज इकडे डिवायडेडला आहे, इकडे गेल्यानंतर काय होतील ते मल्टिप्लायला. आता माहित आहे का C चं तंगड ओढायचं नाही आपल्याला, C ऍज इट इज तिथेच राहू द्या. ओके, फक्त माहित आहे का V चं तंगड ओढा. V चं जर समजा आपण तंगड ओढलं तर हे माहित आहे का इथे डिवायडेडला, इकडे गेल्यानंतर काय होतील ते मल्टिप्लायला चालले जातील. म्हणजे काय मिळेल आपल्याला पहा, धिस एम्प्लाइज, ओके, हा Q ऍज इट इज, ओके, इज इक्वल टू, ठीक आहे, V इकडे डिवायडेडला, इकडे गेल्यानंतर काय होईल ते मल्टिप्लाय. म्हणजे कसं सरळ कन्सिडर करा C × V. आलं लक्षात. तर हे चार्जेस मिळाले आपल्याला. तसंच Q1 चार्जेस काढा, सरळ म्हणा त्याला सिमिलरली काय काढायचंय, Q1 जर काढला, ओके, तर आपल्याला Q1 कोणामध्ये काढायचं आहे, तर Q1 कोणामध्ये काढायचं आहे, C1 मध्ये. ओके, म्हणजे मग किती या C च्या जागेवर काय येणार, C1. पण जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते पोटेन्शियल डिफरन्स काय आहे, सेम आहे, म्हणून पोटेन्शियल डिफरन्स हे व्हीच ठेवावा लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर Q2 काढा. Q2 कसं काढता, काही नाही, जिथे जिथे 1, सॉरी हे कॉमा आहे बरं, ओके, 1 नाही आहे तो कॉमा आहे. आता जिथे जिथे 1 आहे तिथे तिथे 2 करा, सरळ सरळ. Q1 आहे तर Q2 केला, C1 आहे तर C2 करावं लागेल. ओके, V कॉन्स्टंट आहे तर V ऍज इट इज ठेवला. येऊन राहिलं लक्षात. त्याच्यानंतर आता इकडे काय होते पहा, Q1 झाला, Q2 झाला, Q3 करा. Q3 मध्ये तेच C1 होता तर कॅपॅसिटर पहिला होता तर C1, कॅपॅसिटर दुसरा होता तर C2, आता कॅपॅसिटर तिसरा तर काय घ्यावं लागेल, C3. ओके, म्हणजे C3 आणि पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट. आलं लक्षात. तर हा मिळून राहिला आपल्याला Q1, Q2 आणि Q3. एक काम करा, ज्या व्हॅल्यूज काढल्या त्या व्हॅल्यूज माहित आहे का या इक्वेशन मध्ये कन्सिडर पुट अप करा. लिहिताना काय लिहायचं, पुट, ओके, पुट द above value in इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये रे, 1. ठीक आहे, टाका व्हॅल्यूज. Q ची व्हॅल्यू किती आपल्याकडे, Q ची व्हॅल्यू आहे CV, टाका मग C × V इज इक्वल टू Q1 मध्ये काय टाकावं लागेल, C1V, टाका मग C1V. ओके, प्लस Q2 मध्ये काय टाकावं लागेल, C2V. ओके, टाका मग C2V, प्लस Q3 मध्ये काय टाकावं लागेल रे, Q3 कुठे गेलेला आहे पहा, C3V. ओके, तर मग काय टाकावं लागेल, C3V. झालं. मग आता संपलं. 1-2 स्टेप मध्ये आन्सर येते. काय ते आन्सर पहा, याला CV राहू द्या ऍज इट इज. ठीक आहे. त्याच्यानंतर एक काम करा, इथे V आहे, इथे V आहे, इथे V आहे, V ला कॉमन काढा,
ठीक आहे. व्ही ला काय काढलं आपण कॉमन, उरते काय मग, उरते फक्त C1 C2 C3 म्हणजे C1 प्लस C2 प्लस C3. आलं लक्षात, हे फक्त उरते आपल्याकडे बरोबर. मग एक काम करा, व्ही गेट कॅन्सल. व्ही जर समजा कॅन्सल झाला तर इक्वेशन काय मिळते आपल्याला पहा बरं. ठीक आहे, हे मोडतो मी. काय इक्वेशन मिळते, C इज इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C3. आलं लक्षात. तर हे आहे आपलं पॅरलल कॉम्बिनेशन. म्हणजे तीन कॅपॅसिटर जर समजा आपण पॅरलली अरेंज केले तर आपल्याला मिळेल C1 प्लस C2 प्लस C3. ओके, म्हणजेच याला आपण काय म्हणतो, पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर. म्हणून याला नोटेशन देतो मी CP. याला नोटेशन काय देणार मी, CP. CP म्हणजे काय, पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर. आलं लक्षात. मग पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर किती येईल, C1 प्लस C2 प्लस C3. इथपर्यंत आलं. आता जर कन्सिडर करा नंबर ऑफ कॅपॅसिटर आहे. नंबर ऑफ कॅपॅसिटर साठी काय करावं लागेल, लिहा असं, फॉर नंबर ऑफ कॅपॅसिटर. ठीक आहे, नंबर ऑफ कॅपॅसिटर म्हणजे 1 2 3 अप टू सो ऑन n नंबर ऑफ कॅपॅसिटर आपण पॅरलली अरेंज केलेले आहेत. तर काय करायचं, कसं येईल त्याचं कॉम्बिनेशन, लंगोडात 3 मारावं लागते का, नाही, याच्यावरून येते. 3 कॅपॅसिटर होते तर 3 टर्म आल्या बरोबर आहे, C1 C2 C3. आणि नंबर ऑफ असतील तर सरळ सरळ काय येईल आपल्याकडे, C1 प्लस C2 प्लस C3. ओके, कुठपर्यंत, अप टू सो ऑन n इंटू Cn. आलं लक्षात. तर हे कॉम्बिनेशन मिळेल आपल्याला कशासाठी, नंबर ऑफ कॅपॅसिटर साठी. जेवढे कॅपॅसिटर तेवढे आपल्याला टर्म्स मिळतील. इथे 4 असेल तर C1 प्लस C2 प्लस C3 प्लस C4. येऊन लक्षात. तर याला म्हटलं ते पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर. यालाच आपण समेशन मध्ये पण टाकू शकतो. कसं टाकायचं पहा, CP ऍज इट इज. ठीक आहे, ऍडिशन आहे, समेशन आहे, म्हणजे समेशन कुठून तर कुठपर्यंत रे, I इज इक्वल टू 1 टू n पर्यंत. ओके, आणि यालाच काय टाकायचं, CI. आणि I ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला, I इज इक्वल टू 1 2 3 अप टू सो ऑन n. आलं लक्षात. ठीक आहे, तर हे आहे पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर. आता जर समजा तुम्ही I च्या व्हॅल्यूज माहिती आहे का, एक एक करून याच्यात टाकली तर आपल्याला वरची स्टेप मिळते. आलं लक्षात. I च्या ठिकाणी 1 टाकला तर C1 मिळते, 2 टाकला तर C2 मिळते, 3 टाकला तर C3 मिळते, n टाकला तर Cn मिळते. म्हणजेच माहित आहे का, ही टर्म सॉल्व्ह केली तर आपल्याला वरची टर्म मिळते. म्हणजेच ही जी कंडिशन आपण अप्लाय केली ही कंडिशन काय आहे, करेक्ट आहे. तुमच्या लक्षात. तर हे आहे पॅरलल कॉम्बिनेशन आणि सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये चार्जेस हे सेम असते, व्होल्टेज हे डिफरंट असते. आणि पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये चार्जेस हे डिफरंट असते आणि व्होल्टेज हे सेम असते. ठीक आहे, तर ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची आणि याच्याच अनुसार आपण काय करू शकतो, ते व्यवस्थित सॉल्व्ह करू शकतो. आलं लक्षात. तर हे आहे पॅरलल कॉम्बिनेशन आणि सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर. ठीक आहे, आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे, याच्यावर हमखास एक ना एक क्वेश्चन राहतोच पेपर मध्ये. ठीक आहे, म्हणून व्यवस्थितरित्या ते करून ठेवायचं. आलं लक्षात. आज स्टॉप करू, उद्या नेक्स्ट एखादा टॉपिक पाहू, आपण नेक्स्ट टॉपिक पाहू. ओके, आज आपण इथेच थांबू. काही समजलं नाही, काही अडचण आली तर तुम्ही फोनद्वारे किंवा मेसेजद्वारे कॉल करून विचारू शकता. तुम्हाला लक्षात. ठीक आहे, आज स्टॉप करू. धन्यवाद.